Hey, very warm welcome to all my dear students. In the last lecture, we have discussed about the coordination compounds having coordination number 6 on the basis of valence bond theory. How coordination compounds is formed or what will be the geometry was discussed in that lecture. Today, same discussion will be going on. There is a coordination number 6. Now, today we are going to discuss coordination number 4. Coordination number 4 means in any one of the metal ion forms four coordinate bonds with the ligands. For example, if monodentate ligand there is a four ligands. If bidentate ligand there is a two ligands. They will form coordination number 4. When coordination number 4 containing compounds shows the geometry tetrahedral and square planar, and there at that time if geometry is tetrahedral, the hybridization will be sp3, and geometry is square planar, then the hybridization will be dsp2. It means there is a two types of hybridizations, the sp2 hybridization and sp3 hybridization. लास्ट लेक्चर मध्ये आपण कोऑर्डिनेशन नंबर 6 बघितलं होतं. तिथे सुद्धा आपल्याला दोन प्रकारची हायब्रिडायझेशन मिळत होती. एक D2sp3 हायब्रिडायझेशन ज्याला आपण इनर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स म्हणतो आणि n-1 कंटेनिंग d ऑर्बिटल तिथं कॉन्ट्रीब्युट होत होता, आणि दुसरा sp3d2 हायब्रिडायझेशन ज्याला आपण आउटर ऑर्बिटल कॉम्प्लेक्स म्हटलं होतं. नेक्स्ट हायर एनर्जी d ऑर्बिटल तिथं कोऑर्डिनेशन कंपाऊंड तयार करत होते. इथं आपल्याला कोऑर्डिनेशन नंबर 4 मध्ये dsp2 हायब्रिडायझेशन आहे आणि sp3 हायब्रिडायझेशन. dsp2 हायब्रिडायझेशन मध्ये n-1 d कंटेनिंग ऑर्बिटल असणार आहे आणि sp3 हायब्रिडायझेशन मध्ये फक्त s आणि p ऑर्बिटलच असणार आहे. आता हे एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला 3 ते 4 एक्झाम्पल बघू आपण कोऑर्डिनेशन नंबर 4 ची. त्यातलं पहिलंच एक्झाम्पल आहे टेट्रासायनोनिकेलेट 2. इट मीन्स NiCN4 2-. आता कोणताही कॉम्प्लेक्स कोऑर्डिनेशन कंपाऊंड दिला तर ते आपण अकॉर्डिंग टू व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी आपण सुरुवातीला त्याचं ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन लिहून घेतो. सेंट्रल मेटल आयन्स. आता इथे सेंट्रल मेटल आयन्स इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आहे. आता हा निकेलचं ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आहे 3d8 4s2. ऍज इट इज लिहून घेतले. इथे sp3 हायब्रिडायझेशन होते किंवा dsp2 हायब्रिडायझेशन होते म्हणून इथं 4p लिहिलेलं आहे. मग आता निकेल ज्यावेळी एक्साइटेड स्टेटला जाईल, एक्साइटेड स्टेटला गेल्यानंतर त्याचे ऑक्सिडेशन स्टेट नुसार त्याचे ऑक्सिडेशन स्टेट कॅल्क्युलेट होईल. फॉर एक्झाम्पल इथं निकेल 2+ आहे म्हणून 2 इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह असल्यामुळे 2 इलेक्ट्रॉन लूज करेल निकेल आणि इथं 4s2 मध्ये 2 इलेक्ट्रॉन रिमूव्ह होतील. आता त्यानंतर नेक्स्ट स्टेप आहे ज्यावेळी निकेल हा सायनाइड वरून कंबाईन होईल त्यावेळी सायनाइडचं लिगॅंड वीक आहे का स्ट्रॉंग आहे बघतो. आता इथे सायनाइड स्ट्रॉंग लिगॅंड असल्यामुळे इथं पेअरिंग होते. इथले 2 इलेक्ट्रॉन इथं पेअर होते आणि इथले एक व्हॅकंट ऑर्बिटल आहे. तिथं सायनाइड काय करते, एक लोन पेअर देते आणि कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करते. सिमिलर दुसरा सायनाइड लिगॅंड इथं, तिसरा इथं आणि चौथा इथं, आणि फायनली या डी मधला एक डी एस आणि p2. dsp2 हायब्रिडायझेशन होते. ज्यावेळी dsp2 हायब्रिडायझेशन असते त्यावेळी इथं त्याची जॉमेट्री स्क्वेअर प्लेनर असते. आता राहिला प्रश्न मॅग्नेटिक प्रॉपर्टीचा. मॅग्नेटिक प्रॉपर्टी आपण जर बघायची म्हटलं तर इथं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट नाही त्यामुळे हा डायमॅग्नेटिक आहे. सो नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल आहे टेट्राफ्लोरोनिकेलेट 2 कॉम्प्लेक्स आहे NiCl4 2-. फक्त आता अगोदरच्या एक्झाम्पल मध्ये सायनाइड लिगॅंड होती, इथं फक्त क्लोराइड आहे. सायनाइड स्ट्रॉंग होतं, इथे क्लोराइड वीक लिगॅंड आहे. आता सेम प्रोसिजर फॉलो करायची पूर्ण व्हॅलेन्स बॉन्ड थिअरी मध्ये कोणत्याही कोऑर्डिनेशन कंपाऊंडचं जर आपल्याला फॉर्मेशन आणि जॉमेट्री जर आयडेंटिफाय करायची असेल, इथं पुन्हा निकेलचे ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन आहे 3d8 4s2 आणि निकेलचे ऑक्सिडेशन स्टेट 2 असल्यामुळे 2 इलेक्ट्रॉन 4s मध्ये लूज होतील आणि 3d8 इलेक्ट्रॉन ऍज इट इज इथं फुलफिल राहते. आता त्यानंतर बघायचं आपण नेक्स्ट स्टेप लिगॅंड स्ट्रॉंग आहे की वीक आहे. आता क्लोराइड हा वीक लिगॅंड असल्यामुळे इथं पेअरिंग होत नाही. पेअरिंग होत नसल्यामुळे आपलं जे हायब्रिडायझेशन आहे ते हायर एनर्जी लेवलला जाईल. हा एक क्लोराइड एस ऑर्बिटल मध्ये कोऑर्डिनेट बॉन्ड तयार करेल आणि राहिलेले 3 क्लोराइड जे आहे ते 3 p ऑर्बिटल मध्ये करते. त्यावेळी इथं काय तयार होईल, sp3
3 हायब्रिडायझेशन तयार होईल आणि याची जॉमेट्री असेल टेट्राहेड्रल. आता त्यानंतर मॅग्नेटिक प्रॉपर्टी जर बघायचं म्हटलं आपण तर मॅग्नेटिक प्रॉपर्टी इथे 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन आहे. 2 अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्यामुळे पॅरामॅग्नेटिक नेचर असेल. नेक्स्ट एक्झाम्पल आहे सेम थर्ड टेट्राकार्बोनिल निकेल 0 कॉम्प्लेक्स. मग आता सगळ्यात सुरुवातीला जे एक्झाम्पल होतं NiCl4 2- होतं, तिथं सायनाइड स्ट्रॉंग लिगँड होतं. NiCl4 2- दुसरं एक्झाम्पल होतं, तिथं क्लोराइड वीक लिगँड होतं. आता NiCO4 आहे, ह्या CO वरती चार्जच नाही, हे न्यूट्रल लिगँड आणि स्ट्रॉंग लिगँड आहे, त्यामुळे इथे कॉम्प्लेक्स वरती पण चार्ज नाही. इथे निकेलची ऑक्सिडेशन स्टेट 0 आहे. मग आता सगळ्यात सुरुवातीला आपली पहिली स्टेप इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन लिहून घ्यायचं. ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन निकेलचा आहे 3d8 4s2, कोऑर्डिनेशन नंबर 4 आहे. मग आता त्यानंतर नेक्स्ट स्टेप एक्साइटेड स्टेट इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन विथ ऑक्सिडेशन स्टेट निकेल 2+ जर असेल तर 4s2 मध्ये 2 इलेक्ट्रॉन लूज होतील. कार्बोनिल स्ट्रॉंग लिगँड असल्यामुळे इथलं इलेक्ट्रॉनचं पेअरिंग होईल. सॉरी, इथं कार्बोनिल न्यूट्रल लिगँड आहे, निकेलवरती चार्जच नाही, इथं 2+ ऑक्सिडेशन स्टेटच्या ऐवजी इथं 0 ऑक्सिडेशन स्टेट आहे. आणि 0 ऑक्सिडेशन स्टेट असल्यामुळं इथलं कार्बोनिल स्ट्रॉंग लिगँड आहे, इथला इलेक्ट्रॉन इथं पेअरिंग होईल आणि 4s मधला पण इलेक्ट्रॉनचं पेअरिंग होईल. आता राहिला प्रश्न हायब्रिडायझेशनचा. आता डी ऑर्बिटल मध्ये ऑर्बिटल वॅकंट नसल्यामुळं हा कार्बोनिलचा पहिला बॉन्ड इथं होईल, त्यानंतर दुसरा इथं होईल, तिसरा इथं होईल. NS आणि NP ऑर्बिटलच हायब्रिडायझेशन मध्ये भाग घेतील आणि हायब्रिडायझेशन आपल्याला भेटेल sp3. sp3 हायब्रिडायझेशन भेटेल, टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स भेटेल जॉमेट्री. आता मॅग्नेटिक प्रॉपर्टी इथं अनपेअर्ड इलेक्ट्रॉन प्रेझेंट नाही, त्यामुळे डायमॅग्नेटिक आहे, मॅग्नेटिक मोमेंट 0 आहे. त्यानंतर शेवटचं आहे फोर्थ एक्झाम्पल आहे कॉपरचं. आता कॉपर अमाइनचा कॉम्प्लेक्स जो आहे तो हा कॉपर अमाइनचा कॉम्प्लेक्स थोडा वेगळा आहे. बघा आता इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन ऑफ कॉपर इज कॉन्सन्ट्रेशन ऑफ R1 4s2 3d9, जे इथं लिहून घेतो आपण ग्राउंड स्टेट इलेक्ट्रॉनिक कन्फिग्युरेशन. कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे, त्यामुळे 4s2 निघून जाईल, 3d9 ऍज इट इज राहील, फक्त d9 केस मध्ये 9 इलेक्ट्रॉन राहतील. Now there are two possibilities. Since ammonia is moderate ligand, it is possible that metal ion forms inner d orbital or outer orbital complex. आता हा जे सगळ्यात सुरुवातीचा एक्झाम्पल आहे, आपण अमोनिया जरी स्ट्रॉंग लिगँड असला तरी इथे d9 केस असल्यामुळे जो 9th इलेक्ट्रॉन आहे तो d5 ऑर्बिटल मध्ये, डीच्या शेवटच्या ऑर्बिटल मध्ये प्रेझेंट आहे. त्यामुळे हे 4 बॉन्ड तयार होतील, ते sp3 हायब्रिडायझेशन होईल. परंतु आता हे आपल्या जनरल रुटीन प्रॅक्टिस नुसार आपण हे कॅल्क्युलेट केलं फॉर्मेशन अँड जिओमेट्री ऑफ द कोऑर्डिनेशन कंपाऊंड. पण ज्यावेळी ह्या CONH3 अमाइन 4 चा एक्सरे डिफ्रॅक्शनल स्टडी केला, एक्सरे डिफ्रॅक्शन स्टडी केल्यानंतर तिथं मात्र आढळले की हा जो कॉम्प्लेक्स आहे त्याची जिओमेट्री आहे, सॉरी हायब्रिडायझेशन आहे DsP2 आणि जिओमेट्री आहे स्क्वेअर प्लेनर. आपलं रुटीन प्रॅक्टिस नुसार आपल्याला काय मिळतं sp3 की ज्याचा शेप टेट्राहेड्रल असेल. परंतु ऍक्च्युअली थिअरॉटिकल स्टडी ज्यावेळी आपण कॅरेक्टरायझेशन केलं, एक्सरे डिफ्रॅक्शन स्टडी केला, एक्सरे डिफ्रॅक्शन स्टडी केल्यानंतर तिथं मात्र आढळून आलं की हा जो CONH3 चा कॉम्प्लेक्स आहे तो स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स आहे, ज्याचं हायब्रिडायझेशन DsP2 असायला पाहिजे. मग आता त्यानुसार ह्या इथला इलेक्ट्रॉन नक्की DsP2 जर हायब्रिडायझेशन दाखवायचं असेल तर एक इलेक्ट्रॉन काय नक्की 9th इलेक्ट्रॉन जो आहे तो इलेक्ट्रॉन शिफ्ट होऊ शकतो, म्हणून एक ही प्रिडिक्शन मांडले गेले की इथला एक D4s मधला S आणि P मधले 2 इलेक्ट्रॉन कंबाईन होतील आणि DsP2 हायब्रिडायझेशन होईल आणि जो रिमेनिंग इलेक्ट्रॉन आहे तो इथं. आता इथे एक सिंगल इलेक्ट्रॉन प्रेझेंट असल्यामुळे इलेक्ट्रॉन इझिली ऑक्सिडाइज व्हायला पाहिजे, म्हणजे इलेक्ट्रॉन लूज व्हायला पाहिजे इझिली, कारण तो रिमेनिंग इलेक्ट्रॉन आहे. परंतु तसं होत नाही, इथं ऑक्सिडेशन होत नाही आणि कॉपर इलेक्ट्रॉन का लूज करत नाही. त्यामुळे पुन्हा एक वेगळ्याच प्रकारचे प्रिडिक्शन आहे की जिथं S ऑर्बिटल येत आहे, P मधले 2 आणि नेक्स्ट हायर D ऑर्बिटलचा एक एनर्जी D ऑर्बिटल ऑक्युपाय करते अमोनिया आणि रिमेनिंग इलेक्ट्रॉन इथं प्रेझेंट राहते, असं
प्रिडिक्ट करण्यात आलं. सो नाउ वी आर गोइंग टू डिस्कस लिमिटेशन्स ऑफ व्हॅलेन्स बॉन्ड थेरी. बघा जशी आपण वेर्नस कोऑर्डिनेशन थेरीची काय लिमिटेशन बघितली होती, त्यानंतर सिडविक्स इलेक्ट्रॉनिक थेरीची लिमिटेशन्स बघितली होती, तसेच इथे व्हॅलेन्स बॉन्ड थेरीची पण काय काय लिमिटेशन्स आहेत. व्हॅलेन्स बॉन्ड थेरी मेटल आयन्स वरती जास्त फोकस करते, लिगँडला जास्त एक्सप्लेन केलं गेलं नाही. त्यानंतर सेकंड आहे इट फेल्स टू एक्सप्लेन रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑफ कॉम्प्लेक्सेस. फॉर एक्झाम्पल P3 फॉर्म P3 जे आहे ते ऑक्टेहेड्रल कॉम्प्लेक्स तयार करते आणि टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्स पण तयार करते, परंतु क्रोमियम फक्त ऑक्टेहेड्रल, क्रोमियम 3 जो आहे तो फक्त ऑक्टेहेड्रल कॉम्प्लेक्स तयार करतो, टेट्राहेड्रल करत नाही. आता टेट्राहेड्रल का करत नाही हे OEBT ने एक्सप्लेन केलं गेलं नाही. त्यानंतर कॉपर 2 जो आहे तो डिस्टॉर्टेड ऑक्टेहेड्रल स्ट्रक्चर का तयार करतोय हे एक्सप्लेन केलं गेलं नाही. त्यानंतर magnetic behavior of complexes having metal ion with the configuration such as Ni2+, Lead2+, Gold 3+. हे जर मॅग्नेटिक बिहेवियर एक्सप्लेन केले गेले नाही व्यवस्थित. अकॉर्डिंग टू व्हॅलेन्स बॉन्ड थेरी all the square planar complexes of nickel 2+ should be diamagnetic. However, paramagnetic square planar complexes of nickel 2+ are also known. Then fifth point, according to valence bond theory, CuNH342+ has one unpaired electron in outer 4pz orbital. So it should be a high tendency to form CuNH343+ by losing that electron. But such conversion never takes place. Then it fails to explain the absorption spectra of complexes, and it doesn't explain kinetics of various reactions involving complexes. With this such a different drawbacks, it was necessary to have new theory that could overcome these difficulties and explain all the properties of coordination compounds simultaneously. So we are stopping here.